मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस। माय मराठीच्या रक्षणासाठी आणि हिंदीच्या सक्तीच्या विरुद्ध मराठी माणूस पेटून उठलेला आहे। महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये एक संतप्त वातावरण आहे। मीरा भाईंदरमध्ये याचं प्रत्यंतर जे आहे ते राज्य सरकारला बघायला मिळालं। महाराष्ट्राचं सरकार हे देखील असं कर्मदरिद्री सरकार आहे की गुजराती लोकांनी तिथल्या व्यापाऱ्यांनी जे आहे ती मराठी लोकांच्या विरुद्ध एक मोर्चा काढला। त्याला कोणत्याही परवानगीची गरज होती असं राज्य सरकारला आणि तिथल्या पोलिसांना आणि प्रशासनाला वाटलं नाही, परंतु मराठी माणसांना स्वतःच्या न्याय हक्कासाठी मोर्चा काढण्याची गरज आहे असं वाटल्यानंतर या मोर्चाला परवानगी नाही आणि म्हणून तुम्हाला आम्ही मोर्चा काढू देणार नाही अशा प्रकारची भूमिका जी आहे ती प्रशासनानं, गृह खात्यानं आणि मुख्यमंत्र्यांनी स्वीकारणं याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही। एका बाजूला राज्य सरकार अशा पद्धतीनं वागत असताना सर्वसामान्य माणूस मात्र मराठीच्या रक्षणासाठी कोणताही पक्ष नको, कोणताही झेंडा नको, अजेंडा फक्त मराठीचा हवा असा निर्धार मनाशी व्यक्त करत रस्त्यावर उतरलेला जो आहे तो मीरा भाईंदरला आपल्याला बघायला मिळाला। मराठी माणसांच्या भावना किती क्षुब्ध आहेत हे या प्रसंगातनं आपल्याला दिसून आलं। प्रताप सरनाईक नावाचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे एक आमदार जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु दुटंडे वागणारे आणि दोन्ही बाजूकडं आपला हात ठेवू पाहणारे लोकप्रतिनिधी जे आहेत ते मराठी माणसांनी या मोर्चातून हकलवून लावले। एका बाजूला राज्य सरकारची असा लढा मराठी माणसं देत असताना अमराठी भाषिकांमध्ये, विशेषतः हिंदी भाषिकांमध्ये मराठी माणसांबद्दलचा राग, द्वेष, संताप जो आहे तो उफाळून आलेला आहे। झारखंडचे एक खासदार आहेत, निशिकांत दुबे नावाचं नाव आहे त्यांचं, आणि त्यांनी मराठी माणसांबद्दल बरंच काही बोललेले आहेत ते की मराठी माणसांनी जे आहे ते झारखंडमध्ये यावं, बिहारमध्ये यावं, उत्तर प्रदेशमध्ये यावं, त्यांना जे आहे ते आम्ही जे ते उचलून मारू अशा प्रकारची भाषा त्यांनी वापरलेली आहे। मराठी माणसांनी कुठे संपत्ती निर्माण केलेली नाही, बाहेरच्या लोकांनी येऊन महाराष्ट्रामध्ये संपत्ती निर्माण केली। बाहेरचे लोक महाराष्ट्रामध्ये येणारे जे अमराठी लोक आहेत, जे हिंदी भाषिक लोक आहेत, त्यांनी प्रचंड टॅक्स जो आहे तो राज्य सरकारला दिलेला आहे, त्यांच्या जीवावर मराठी माणसांचं चाललेलं आहे असंही हे निशिकांत दुबे नावाचे सद्गृहस्थ बोलले। निशिकांत दुबे यांनी त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या त्या क्लिपमध्ये आणखी एक मुद्दा सांगितला की मराठी माणसं जे ते कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढं नाहीत, मराठी माणसं उद्योग करत नाहीत, मराठी माणसांकडे व्यवसाय नाहीत, अशा मराठी माणसांनी जे आहे ते बोलूच नाही आणि मराठीच्या सक्तीचा मुद्दाही काढू नये। निशिकांत दुबे यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे निशिकांत दुबे यांचं वक्तव्य आहे। प्रश्न एवढाच आहे की महाराष्ट्रामध्ये चाललेल्या वादामध्ये झारखंडच्या भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या खासदारानं उडी मारावी हे त्याची स्वयंस्फूर्तीनं मारलेली उडी होती की त्याला त्याच्या पक्षाकडून आदेश झालेला होता आणि आदेश मिळाल्यामुळं मागं पुढं न बघता त्या आदेशाचं पालन करायला हा निशिकांत दुबे आलेला होता हे मात्र शोधणं आणि तपासणं गरजेचं आहे। निशिकांत दुबे हा पहलगाममध्ये अतिरेक्यांचा हल्ला होण्यापूर्वी काही दिवस काश्मीरमध्ये गेलेला होता आणि त्यानं त्याच्या लग्नाचा वाढदिवस अतिशय आलिशान पद्धतीनं सगळ्या शासकीय सुरक्षा वापरून कशा पद्धतीनं साजरा केला याचे अनेक व्हिडिओ जे आहेत ते समाज माध्यमांवर उपलब्ध आहेत। निशिकांत दुबे याने त्याच्या पदाचा गैरवापर करून जे आहे ते काश्मीरमध्ये भ्रष्ट पद्धतीनं सगळी शासकीय यंत्रणा आणि सुरक्षा स्वतःसाठी कशी वापरली याची अनेक सुरस वर्णनं जी आहेत ती समाज माध्यमांवर उपलब्ध असताना हा बिनअकलेचा माणूस मराठी माणसांबद्दल जे बोलतो आहे ते त्याचा इतिहासाचा अभ्यास नसल्यामुळं, त्याचा समाजकारणाचा अभ्यास नसल्यामुळं आणि त्याला कुठलंही व्यवहार ज्ञान नसल्यामुळं कोणाच्या तरी आदेशावरून तो बोलत असावा असं म्हणायला वाव आहे। महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा असा उपमर्द करणारा निशिकांत दुबे हा अत्यंत चिल्लर माणूस आहे म्हणून त्याला उत्तर देण्याची काही आवश्यकता नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही। गुजरातची राजधानी मुंबई होती म्हणून इथलाच एक खासदार जो आहे तो मूर्खासारखं वक्तव्य करतो आहे। या मराठी भैयांना देखील त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे। अमराठी माणसांवर कोणीतरी हल्ले करेल तर आम्ही गप्प बसणार नाही, म्हणून जर कोणीतरी एखाद्या पक्षाचा मुंबईचा प्रदेशाध्यक्ष जर बडबड करत असेल तर त्याला देखील धडा शिकवण्याची मराठी माणसांना गरज आहे। महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा गौरवानं उल्लेख करणारे अनेक लोक जे आहेत ती जगाच्या इतिहासात निर्माण झालेली असताना निशिकांत दुबे नावाचा सद्गृहस्थ म्हणण्याच्या तो लायकीचा नाही, परंतु गृहस्थ जर अशा पद्धतीनं
पटक पटक के मारेंगे म्हणून मराठी माणसांचा उल्लेख करत असेल आणि मराठी माणसांना बोलत असेल तर निशिकांत दुबेला त्याची लायकी दाखवण्याची वेळ आलेली आहे. भारतभर सगळ्यात जास्त भारतीय सेनेला सैनिक देणारा देश म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख केला जातो. इतर कोणत्याही प्रांतापेक्षा महाराष्ट्रानं सगळ्यात जास्त सैनिक जे आहेत ती भारताला सीमेवर दिलेले आहेत. जेव्हा जेव्हा सीमेवर गोळीबार होतो, सैनिक मरण पावतात, युद्ध होतात, सैनिकांचं हौतात्म्य पत्करलं जातं, तेव्हा माय मराठीच्या सुपुत्रांची संख्या त्यात सर्वाधिक असते. त्यावेळी दुबे आडनावाचे, दुबेच्या समाजाचे किती लोक जे आहेत ते सीमेवर मरण पावतात. दुबे ज्या राज्यामध्ये आहेत त्या राज्यामधले किती लोक जे आहेत ते मरण पावलेले लोक जे आहेत ते शवपेटीतनं जे आहेत ते सैनिक जे आहेत ते त्यांच्या घरी आणले जातात आणि तिरंग्यातनं त्यांना मानवंदना दिली जाते. याचा हिशोब जो आहे तो त्या दुबेनं कधीतरी आम्हाला दाखवावा. छत्रपती शिवाजी महाराजांपासून मराठी माणूस आणि मराठी राज्यकर्ते जे आहेत ते भारतभर फिरलेले आहेत. भारतभर त्यांच्या पराक्रमाची पदचिन्ह जे आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे आहे ते उमटवलेली आहेत. म्हणून आज निशिकांत दुबे नावाचा हा विक्षिप्त आणि तरेवाईक माणूस जो आहे ते झारखंडामध्ये हे बोलू शकतो. नाहीतर ह्या दुबेचं आडनाव दुबे राहिलं नसतं. एखाद्या मशिदी पुढं दाढी वाढवून जो आहे तो हा दुबे जो आहे तो हातात कटोरा घेऊन उभा राहिला असता. किमान मराठी माणसामुळं आपलं आडनाव राहिलेलं आहे याची जाणीव जी आहे ती या दुबेनं ठेवली पाहिजे. महाराष्ट्र हा मराठी माणसांचा आहे आणि मराठी माणसांसाठीच आहे. जर एवढा समृद्ध प्रांत तुमचा हिंदी भाषिकांचा आहे आणि एवढे कर्तृत्ववान तुम्ही अन्य भाषिक आहात तर तुम्ही महाराष्ट्रात कशासाठी येतात? महाराष्ट्रात येण्याची तुम्हाला काय बरे आवश्यकता आहे? तुमचं कर्तृत्व तुम्ही तुमच्या राज्यात दाखवा, तुमचा व्यवसाय तुम्ही तुमच्या राज्यात करा आणि तुमचं आयुष्य समृद्ध करा. त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रात येण्याची काय आवश्यकता आहे? या प्रश्नाचं उत्तर निशिकांत दुबे यानं देण्याची आवश्यकता आहे. निशिकांत दुबे यानं कुणाशी विवाह केला, तो करत असताना हिंदू संस्कृतीचा त्यानं विचार केला किंवा नाही, या प्रश्नांच्या खोलामध्ये आपल्याला जायचं नाही. मराठी माणसांना पटक पटक के मारेंगे म्हणून उल्लेख करणाऱ्या निशिकांत दुबेनं एकदा मराठी माणसांना सांगावं की मराठी माणसांनी भारताच्या कोणत्या प्रांतामध्ये यावं म्हणजे हा पुढे येईल आणि मराठी माणसांना मारण्याची भाषा करेल. जिथं जिथं असं आव्हान येईल तिथं तिथं मराठी माणूस जो आहे तो निर्भयपणानं आणि अतिशय निर्धारानं बेडरपणानं बाहेर पडेल आणि त्या त्या प्रांताच्या राजधानीमध्ये येऊन उभा राहिल्याशिवाय गप्प बसणार नाही. निशिकांत दुबेनं जागा सांगावी, ठिकाण सांगावं, वेळ सांगावी. मराठी माणसं जी ती तिथं यायला तयार आहेत. परंतु पटक पटक के मारेंगे सारख्या धमक्या ज्या आहेत त्या दुबेसारख्या फडतूस माणसांनी चिलटाने आम्हाला देऊ नयेत. अशा धमक्या देणाऱ्या माणसाला समर्थपणानं तोंड द्यायला महाराष्ट्र आणि मराठी माणूस समर्थ आहे. मराठी माणसांचं सामर्थ्य सांगण्याकरता निशिकांत दुबेसारख्या एखाद्या क्षुल्लक माणसाची आवश्यकता नाही. जीवनाची अनेक क्षेत्र जे आहेत, क्रिकेटपासून सिनेमापर्यंत आणि न्यायालयीन व्यवस्थेपासून राजकारणापर्यंत मराठी माणसांनी सदैव पादाक्रांत केलेली आहे. मराठी माणसांच्या कर्तृत्वाची गौरवचिन्ह जे आहेत ते देशाच्या सर्व क्षेत्रामध्ये दिसत असताना मराठी माणसांचा अशा प्रकारे उपमर्द करणारा कोणी माणूस असेल तर त्याला समर्थपणानं उत्तर देण्याची आवश्यकता आहे. मराठी माणसांचा हिंदी भाषेला विरोध नाही. हिंदी आहे आमची भगिनी भाषा आहे. आमचा विरोध आहे तर हिंदी भाषेच्या सक्तीला आहे. 2 भाषा आमच्या मुलांना शिकवल्या जात असताना तिसऱ्या भाषेची सक्ती महाराष्ट्रातल्या मुलांवर का केली जाते याला आमचा विरोध आहे. हे कधीतरी राजीव राय नावाच्या नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध वाराणसी मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या गृहस्थांनाही लक्षात घेतलं पाहिजे. हिंदी माध्यमांमध्ये काम करणाऱ्या रवीश कुमारांपासून सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की मराठी माणसं कशासाठी भांडतात. जर बिहारमधनं, उत्तर प्रदेशमधनं, मध्य प्रदेशमधनं, झारखंडातनं माणसं महाराष्ट्रात जर उद्योगासाठी येणार असतील तर त्यांना मराठी शिकवण्याची व्यवस्था त्या राज्य सरकारांनी केली पाहिजे. कारण त्या राज्यातनं महाराष्ट्रात येणारी माणसं ही त्या त्या राज्य सरकारांच्या अपयशाचं गमक आहे. त्या त्या राज्य सरकारांचं सगळ्यात मोठं अपयश म्हणजे त्यांच्या राज्यातली माणसं उद्योगधंदा हुडकत आमच्या महाराष्ट्रात येत आहेत. ती माणसं बंद करा आणि मग मराठी माणसांवर बोलण्याचा प्रयत्न करा. हे निशिकांत दुबेसारख्या लोकांना सांगण्याची वेळ आलेली आहे. महाराष्ट्राच्या कर्तृत्वाबद्दल आम्हाला अन्य कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही किंवा महाराष्ट्राबद्दल कोणी असं निशिकांत दुबेसारखं चुकीचं बोललं म्हणून महाराष्ट्राच्या कर्तृत्वाला आणि महाराष्ट्राच्या उंचीला धक्का पोचतो अशातलाही भाग नाही. परंतु जेव्हा हिंदीच्या सक्तीविरुद्ध एखादं आंदोलन आम्ही चालवतो
त्यावेळी अशा प्रकारचं आंदोलन बहरास आलेलं असताना कुणीतरी मराठी भाषिकांवर अशी टीका करत असेल तर त्याला धडा शिकवावं लागेल, त्याला त्याची जागा दाखवावी लागेल आणि त्याला सांगावं लागेल की बाबा रे, मर्द मराठ्यांच्या नादाला लागू नकोस. माय मराठीचे सुपुत्र हे माय मराठीच्या संवर्धनासाठी आणि महाराष्ट्राच्या मोठेपणाला आणि गौरवाला अधिक विकसित रूप देण्यासाठी समर्थ आहेत. तू तुझ्या राज्याचा, तुझ्या राज्यातल्या लोकांचा विचार कर. महाराष्ट्रात न येता तुमचा इतिहास घडवा, तुमचा भूगोल घडवा, तुमचं अर्थकारण घडवा आणि महाराष्ट्रात न येता तुमच्या राज्यात तुम्हाला जी भोजपुरी, जी हिंदी, जी तमिळ, कन्नड, जी भाषा बोलायची ती बोला. महाराष्ट्रात यायचं असेल तर मराठी बोलावीच लागेल. महाराष्ट्रात उद्योग करायचा असेल तर मराठी आलीच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये येऊन हिंदीची सक्ती जर कोण करणार असेल तर त्याला मराठी माणसं धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. मराठी ही भाषा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची भाषा आहे. मराठी ही भाषा महाकवी तुकारामांची भाषा आहे. मराठी ही भाषा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भाषा आहे. एवढंच सांगायचं आहे. या व्हिडिओचा शेवट करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना आणखी 10 वर्षाचं आयुष्य मिळालं असतं तर भारताची राजभाषा ही मराठी झाली असती. छत्रपती संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या तावडीत सापडले नसते तर भारताची राजभाषा मराठी झाली असती. पानिपताचं युद्ध जर मराठ्यांनी जिंकलं असतं तर भारताची राजभाषा मराठी झाली असती आणि दुबे नावाचा हा वळवळ करणारा किडा जो आहे तो मराठीतच बोलला असता. 3 वेळा हे योग जे आहे ते माय मराठीच्या सुपुत्रांच्या जीवनात आलेले होते. याच्या पुढे असे योग येणारच नाहीत अशातला भाग नाही. मराठी ही भाषा 2500 वर्षाचा इतिहास असणारी भाषा आहे आणि या देशाचा गौरवशाली इतिहास निर्माण करणारी भाषा आहे. त्यामुळं असा एखादा योग पुन्हा माय मराठीच्या सुपुत्रांना खेचून आणावा लागेल किंवा त्यांच्या नशिबात तो येईल ही की ज्यावेळी माय मराठीचे पुत्र आपला पराक्रम सिद्ध करतील आणि भारताची राजभाषा कदाचित पुन्हा एकदा मराठी होऊ शकेल. हा विश्वास, हा दुर्दम्य आशावाद जो आहे तो तमाम 12 कोटी मराठी भाषिकांच्या वतीनं व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय भवानी, जय शिवाजी.